बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवण्यास विजय शिवतारे इच्छुक। बारामतीमध्ये विजय शिवतारेंचं अजित पवारांना आव्हान। राष्ट्रवादीमध्ये परतीच्या पावसाची चिन्ह। आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडे परतणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। अजूनपर्यंत लोकसभेसाठी अधिकृत चर्चा नाही। शरद पवारांसोबत जाण्याचं वृत्त लंकेंनी फेटाळलं। मी अजित पवारांसोबतच, लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत निलेश लंकेंचं स्पष्टीकरण। निलेश लंकेंच्या मनामध्ये फसवणूक झाल्याची भावना। लंकेंच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर अमोल कोल्हेंची वेट अँड वॉचची भूमिका। लोकशाहीच्या विशेष मुलाखतीत अमोल कोल्हेंचं विधान। अग्नि 5 क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून DRDOचं अभिनंदन। मिशन दिव्यास्त्रची माहिती मोदींनी ट्विटरवरून दिली। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश। नामर्द पळून जातात, मर्द पक्षात येतात। गदा आणि मशाल घेऊन आपला एक मर्द दिल्लीला पाठवणार, ठाकरेंची गर्जना। गधों की काउंटिंग कोई नहीं करता, मैदान में नवनीत राणांचा विरोधकांना टोला। नवनीत राणांना तिकीट मिळणार नाही, राणा दाम्पत्य बालिश। अभिजित अडसुळांची टीका। चंद्रपुरातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवानी वडेट्टीवार इच्छुक। दिल्ली हायकमांडकडे शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा लढण्याची व्यक्त केली इच्छा। बहुचर्चित कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। उद्यापासून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत। महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या समावेशाबद्दल अजूनही निर्णय नाही। आचारसंहिता लागू झाल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार, प्रकाश आंबेडकरांचं विधान। अमरावतीमध्ये कमानीचा वाद चिघळला। पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला। संतप्त आंदोलकांचा आयुक्तालयातच घुसण्याचा प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।